शिवभोजन थाळी बंद होण्याच्या मार्गावर असल्याचं बोललं जात आहे, कारण शिवभोजन थाळी योजनेसाठी सरकारचा हात आखडता असल्याची सूत्रांची माहिती आहे। कंत्राटदाराचे 200 कोटी शासनाने थकवल्याची सूत्रांची माहिती आहे। पाहूयात एक रिपोर्ट। शिवभोजन थाळी योजनेसाठी सरकारचा हात आखडता, सूत्र कंत्राटदाराचे 200 कोटी शासनाने थकवले, सूत्र 70 पैकी केवळ 20 कोटी रुपये अर्थ खात्याने दिले। महाविकास आघाडीच्या काळात गोरगरिबांसाठी सुरू करण्यात आलेली शिवभोजन योजना सध्या बंद पडण्याच्या मार्गावर दिसते। शिवभोजन थाळी योजनेतील कंत्राटदाराचे 200 कोटी शासनाने थकवल्याची सूत्रांची माहिती आहे। राज्यभरात 1800 शिवभोजन थाळी केंद्र आहेत। दरवर्षी अर्थसंकल्पात 270 कोटींची तरतूद करण्यात येते। काही केंद्र चालकांना डिसेंबर पासून अनुदान नाहीये, काही केंद्र चालकांना फेब्रुवारी पासूनही अनुदान मिळालेलं नाहीये। अनुदान थकीत असल्याने केंद्र चालक आर्थिक अडचणीत सापडलेत। याबाबत कॅबिनेट बैठकीत मंत्री उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवर्जून योजनेची स्थिती काय याबाबत चर्चा केली। तेव्हा मंत्रिमंडळाला कळलं की केवळ 20 कोटी शासनाने या योजनेसाठी विभागाला दिलेत। दरम्यान सर्वसामान्यांच्या हिताच्या योजनांसाठी सरकारनं हात आखडता घेणं बरं नसल्याचं मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे। एका ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठीच्या अनुदानाचा प्रश्न निर्माण झाल्यानं या योजनेकडे दुर्लक्ष होत असल्याचं देखील बोललं जातंय। केंद्र चालकांचे थकलेले बिल देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परवाच्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याची दखल घेतली आहे आणि सर्वच मंत्री त्या ठिकाणी होते। सर्वांनीच त्या ठिकाणी हा प्रश्न जिल्ह्याचा मांडलेला आहे। मला वाटतं या आठवड्यामध्ये याचा निर्णय होईल। केंद्र चालवण्यासाठी द्यावे लागणारे जागेचे भाडे, कामगारांचे पगार, किराणा मालाचे थकलेले बिल यामुळे केंद्र चालवण्यास अडचणी निर्माण झाल्याचं पत्र या केंद्र चालकांकडून सरकारला देण्यात आलं होतं। जी महाविकास आघाडीच्या काळामध्ये सुरू करण्यात आली। मुळामध्ये गरिबांसाठी चालू झालेलं शिवभोजन, लाडक्या बहिणींच्या याच्यामध्ये मतं मिळवली, आता लाडक्या बहिणी कट करत चालले। कर्जबाजारी झालेलं राज्य आहे, त्यामुळे एक एक बंद करतायत। याचा बोध जनतेने घ्यावा असं मला वाटतं। मला वाटतं स्वतःचा पराभव जे पचवू शकले नाहीत, ज्यांना स्वतःच्या पराभवाची कारणं शोधायची नाहीत, जे आत्मग्लानीमध्ये मशगूल आहेत, ज्यांना आत्मचिंतनाशी काही लेणं देणं नाही, ते सगळे आता भरकटलेल्या मनस्थितीत वाटेल तशी विधानं करतायत। विरोधकांचा हे वाक्य आणि आरोप या भरकटलेल्या मनस्थितीचं प्रदर्शन आहे। कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।